शेष नयना कमल नयन कमलापती कामिनी मोहन मनोपुरती अवतारका धर लक्ष्मी वामन मूर्ती अगाय सगुणा निर्गुणा जय विद्या जीवना देवकी नंदना बाय राजले बाय कृष्णा तुकाला टांगली मदभाव जमाची चलनी हीच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हीच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हॅलो, आता सूर लागला का महाराज? सूर लागला का म्हणलं? मगाचपासून चाललं, सूर नाही, ताल नाही. आता आलाय का सुरात? हा, ते म्हणजे ताला सुरात चाललं नाही. तेच सांगितलं, आता आलाय का सुरात? आता येईल तालन सूर तुमचा. महाराज तुमचा अरुणा सूर सुद्धा काढून दाखवतो इथं. हा, ताला सुराचा त्याच्यासाठी चालू आहे म्हणायला इथं आलो नाही, काढून दाखवायसाठी चालू आहे. बरोबर आहे. ताला सुराची वार्ता ज्यांचं खरंच ताला सुरात आहे, खरोखर त्यांनी वार्ता करावी. आम्ही पुराची एवढं खालीवर आहे तसं तुम्ही पण खालीवर आहे, हे पण ध्यानात असू द्या. आम्ही तुमच्या पाठीमागणं येत नाही, तुम्ही आमच्या पाठीमागणं येत आहे महाराज. बरोबर आहे. आमच्या पावलावर तुमचं पाऊल असायला पाहिजे. आमचा राजा कोणता होता, तुम्ही काय दाखवलं? आमचं चुकलं का तुमचं चुकलं? चुका कुणाच्या काढायच्या? चुकलं कुणाचं? आम्ही पुढे लागलो त्याचं चुकलं का? आमच्या चुका काढायच्या असतात का पुढे लागणाऱ्याच्या? काय सांगितले? पात्राची तोड काय सांगितली? गणपतीला दुर्वावी. अरे जरा विचार करा. गणपतीला लागलं जो नैतिक जिवंत माणूस, देवाचा विषय यात नव्हता. रैतेतला जो माणूस उपवासी आहे, रैतेतला म्हणजे तुमच्या आमच्यासारखा कोण उपाशी आहे शोधायला सांगितला होता. तुम्ही गणपतीवर दुर्वाण तुळशीपत्र ठेवून भाषण करायला येणे, काय पण कसं लोकांना येणं बनवता. काय तुम्हाला जमलं बरं का महाराज? तुम्हाला आमच्या पाठीमागून याचं जुळलं नाही, जमलं नाही, जमणार नाही भविष्यात, आणि जमून सुद्धा देणार नाही, लक्षात ठेवा. माझं पूर्ण होऊ द्या. त्यांचा जसा गोंधळ चाललाय तसा आपला करू नका. हा, माझं होऊ द्या, नंतर काय ते बोला. तुमचा अरुणासूर इथं काढून दाखवणार आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर सुद्धा खरी खरी देणार, लक्षात ठेवा. तुमच्यासारखं लबाड बोलण्यासाठी इथं आलेलो नाही, लक्षात ठेवा. काय म्हणताय म्हणा महाराज. सांगू का तुम्हाला? सांगू? सांगा की. जिस तालाब से अब पानी पिया नहीं, उस तालाब में हम डूब जाएगा. मराठी भाषेत सांगतो, ज्या तलावाचं तुम्ही पाणी पिणार आहे त्या तलावात आम्ही आंघोळी करून स्नान करून आलेलो आहे. आणि इतकं पुढे बघा, आवाज वाढवायचा. अहो, प्रत्येकाला आवाज वाढवायला येतो. साऊंड सिस्टीम वाल्याला सांगा की आवाज वाढवून त्या साऊंडिंगची कॉइन सुद्धा घालवायला बसलोय आम्ही. समजलास? धर्माची मूर्ती, धर्माची मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची मूर्ती, धर्माची मूर्ती, धर्माची मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती.
धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती धर्माची मूर्ती धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती 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 धर्माची मूर्ती पाप नमन तुला रे गणनाथा 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 नमन तुला गणनाथा नमन तुला रे गणनाथा नमन तुला रे गणनाथा नमन तुला गणनाथा उमाशंकराची सुद्धा अनुभव्य चरणावर ठेवून मातान साष्टांग हे दंडवत नमन तुला रे गणनाथा दुसरी वंदू शारजा दुसरी वंदू शारदा दुसरी वंदू शारदा दुसरी वंदू शारजा जिका चतुराननाची आत्मजा वाघ शुद्धी पाविजे सहजान तिच्या चरण ओज दंडवत नमन तुला रे गणनाथा 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 आता वंदू देव ब्राह्मण आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन आणि सावध होऊन श्रोत्याच्या नंतर माझ्या दंडवत नमन तुला रे गणनाथा 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 आता वंदू साधू सज्जन आता वंदू साधू सज्जन रात्रंदिन हरीचे ध्यान विठ्ठलाचे नाम स्मृती जनता या माझ्या दंडवत नमन तुला रे गणनाथा 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 तुला रे
सम्राट बबनबुवा देवकर यांच्याकडून या चालू कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आलंय. भजन मंडळ त्यांचं सदस्य म्हणून आहे. तसेच या बनपुरी गावच्या बारोडी भजनाचे जुने द्वारपाल लोखंडे रवींद्र लोखंडे यांच्याकडून सुद्धा